गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास राज्यात बंदी असतानाही गोहत्या करून सार्वजनिक ठिकाणी गोमांस विक्री सुरू असलेल्या दुकानावर MIDC पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली। नागापूर येथील चक्रधर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राजवाडा भागात बुधवारी 29 मेला सायंकाळी ही कारवाई करण्यात आली। नागापूर परिसरात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवले। या पथकाने नमूद ठिकाणी जाऊन छापा मारला असता तेथे 5,600 रुपये किमतीचे 35 किलो गोमांस, वजन काटा, लोखंडी सत्तूर असा मुद्देमाल सापडला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय रोहकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आदिल अमीन कुरेशी, शफीक नूर कुरेशी राहणार सदर बाजार भिंगार आणि वसीम कादिर कुरेशी राहणार झेंडीगेट यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 269 सह प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।